गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्ही बघत आहात आपल्या लास्ट व्लॉगमध्ये आपण मनालीसाठी ट्रॅव्हल करत आहोत. ओव्हरनाईट जर्नी आपली होती. आपण चंदीगडवरून या बसमधून प्रवास करतो आहेत आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत कुल्लूमध्ये. इथे एक थोडासा थ्रिल ॲडव्हेंचर आपण करणार आहोत आणि पुढे मग आपण नंतर मनालीला जाणार आहोत. तत्पर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती असेच बनून राहा. जर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता आहे ना. तर चला तर मग पुढे अजून आपला व्लॉग एन्जॉय करूया. फक्त आता आम्ही उतरलोय तर इकडे एकदम 1 डिग्री सेल्सिअस आहे ना, त्यामुळे आम्हाला काय बोलता हात मी बघा काढलाय फक्त व्हिडिओसाठी. ग्लोव्ज पण पूर्ण तो आता झोपायला लागलाय. इथं तर आपल्याला आपला भाऊ भेटलाय. भाऊ तुझं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे असं फक्त एक व्हिडिओग्राफी म्हणून ड्रोन शॉट वगैरे तो आता ही करतोय. तर आपण पण इथे आलोय. म्हटलं की तुम्हाला पण दाखवतो की ड्रोन शॉट जे कसे घेतले जातात काय. आणि आता परिस्थिती अशी की आमच्या हात बघा, त्याचा पण हात बघताय तुम्ही कसा थरथरतोय. तो बोलला की ड्रोन उडवतोय म्हणून मग म्हटलं एक व्हिडिओ तुम्हाला पण दाखवतो. सुरू इथे आहे रिमोट कंट्रोल आणि आता हा उडेल. त्यांनी जागा घेतली आणि तो उडाला हवेमध्ये. वाव, एकच नंबर कंट्रोल होतोय आणि त्याचा हा आपण व्ह्यू इथे बघतोय. तर बघताय आम्ही नदीच्या इथे खाली उतरलोय. हे आमची पोरं आता इथे फोटोशूटसाठी वगैरे एवढे मरमर करतायत. आणि आता आलो एकदम भारी नजर आहे. वरती सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे. म्हणजे आता मागून तिकडून आलाय, ह्या डोंगराच्या पलीकडे आहे. पण तिथे बघताय ऊन पडलेलं आहे. दिसतंय की नाही तुम्हाला ते बघा. आता मी झूम करू नाही शकत कारण का माझ्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत आणि मग ते कॅमेरा काम नाही करत आहे. एक नंबर आजची दिवसाची सुरुवात तर भारी झाली आहे. आता बघूया अजून पुढे पुढे काय आपल्याला ॲडव्हेंचर करायला भेटतंय आणि कसं काय काय अजून आपण फिरणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही एक थ्रिलिंग ॲडव्हेंचर करतोय की आता आम्ही रिव्हर राफ्टिंग करायला उतरतोय सर्वजण. हात आम्ही कॉस्ट्युम कॅरी केलं आहे. ह्याचे 200 पर पर्सन आम्ही पे केलेत ह्या कॉस्ट्युमसाठी. बट बघताय सगळेजण आम्ही रेडी झालो 16च्या 16 जण आणि सगळेजण रिक्स घेतोय. आधी त्यातल्या 8 बाजूने सकाळी कॅन्सल होते भाई थंडी बघून. बट आता थोडं ऊन पडलंय, जरासं वातावरणात गरम गरम वाटतंय आणि बोलो बा आहे तो कर नाहीये म्हणून आता आलो. आता मागे बघताय नदी आहे, पाणी थोडं कमी आहे पण आपल्याला जवळजवळ एक तासाची रिव्हर राफ्टिंग ते लोक बोललेले आहेत. आता किती वेळ होणार आहे काय माहिती. पण भाई कैसा लग रहा है फिर अभी रिवर राफ्टिंग का? एक नंबर लग रहा है और मेरे को बहुत जगह से कॉम्प्लीमेंट आया कि मैं कश्मीरी दिख रहा हूँ. क्या बात कर रहे हैं भाई, बस ये लग रहा तो बहुत अच्छा है भाई. बट देखते हैं अभी. सब लोग ने पहना है, हम लोग ने अभी. एक और अगर लाइक देखो तेरा बोट का वीडियो सेपरेट वीडियोस निकालना है ना तो उसका 1500 रुपये. तो वही अपन रिक्स नहीं ले रहे, फोन का भी रिक्स नहीं ले रहे और वीडियो का भी रिक्स नहीं ले रहे. तो अपन अगर उन लोग का देखते हैं, अगर जमा तो वीडियो तुमको भी दिखाते हम लोग. लेकिन ऐसा ऊपर से दिखा सकते हैं कि क्या है क्या नहीं है. सब पब्लिक रेडी है. तर जय तू मग कसं वाटतं आता रिव्हर राफ्टिंग करणार आहे? भीती वाटते काय? नड्डे भीती वाटते? गाईज इथे आमची कोलंबी झाली आणि आत आम्ही रफ करतोय आणि आता पाण्यामध्ये खेळायला बघू आता काय होतं ते. खूप तर पहिले इथे रिव्हर राफ्टिंगला सुरू झालेली आहे. ते लोक गेलेले आहेत. बघताय त्यांचा ड्रायव्हर पायलट त्यांना घेऊन जातो. इथून सुरुवात झाला तर आम्ही पण थोड्याच वेळात असे जाणार आहोत. हमारा ट्रिप एकदम भारी जा रहा है, फुल मजा आ रहा है. और अभी ये रिवर राफ्टिंग हमारे साथ जुड़े हुए. बहुत मजा आया गाइस, एकदम मजा कर रहे हैं. थोड़े दोस्त फंसे हुए हैं तो आ रहे पीछे से. हम लोग आगे आ चुके हैं, मजा कर रहे हैं. उनका पायलट हमारे पायलट इतना मशहूर नहीं है. हमारे पायलट एकदम मशहूर है, एकदम भारी ड्राइव करके लेके आया हमें आगे. और जब वो कूदने को बोलते हैं मैं मन से कूदता हूँ. आपको कूद के दिखाते ऐसा कूदते हैं, ऐसे कूदना पड़ता. अगर आपकी बोट फंस जाए तो आपको इस तरह कूदना है. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मनाली टूर मध्ये आणि डे 2 मध्ये. आता आपण आहोत कुल्लूला. आता जस्ट आपण ह्या कपड्यावरती काय तर आपण आता करून आलो रिव्हर राफ्टिंग. सगळ्या मित्रांनी रिव्हर राफ्टिंग केली. कसं वाटतंय?
खूप भारी वाटतंय. खूप भारी ना. रिव्हर राफ्टिंग आम्ही पहिल्यांदा केलंय. एवढं थंड पाणी होतं ना, बर्फापेक्षा पण थंड पाणी होतं. अजून पाय बर्फासारखे सुजलेत असे वाटतात, पाय फुल जाम झालेत बर्फाने असं वाटतं. आता काय कोणी अशी पिन जरी मारलं तो बर्फ असं तुटतो ना, तसं होणार आहे असं वाटतं. फुल 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 एकदम. त्यामुळे आता आमचं सकाळ सकाळीच झालंय ते रिव्हर राफ्टिंग. 8 वाजता आम्ही रिव्हर राफ्टिंग केले, तेव्हा सूर्यदेव पण उगवले नव्हते. आता जरा ऊन वगैरे पडलंय त्यामुळे भारी वाटतंय. आता थोड्या वेळात आता आम्ही परत हॉटेलला चेक इन करू, मस्तपैकी जेवू वगैरे. आणि आता पुढे फिरणार आहे आपण पूर्ण मनालीला जाणार आहे. त्यात आपण कुल्लूला आहोत ना, आता कुल्लूला आहोत. आता पुढे आम्ही वरती अजून जाणार आहोत मनालीला. मग तिथे आम्ही हिडिंबा टेम्पल, मॉल रोड आणि अजून 2-3 काही गोष्टी आहेत जे ते तिकडे गेल्यावर समजेलच, तुम्ही माझ्यासोबत असालच तेव्हा. तर ते आपण फिरणार आहोत. तर चला तर मग ह्या ब्लॉगमध्ये बनून राहा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो आपलं मनालीमध्ये आता इंटर करणार होतो, तर इंटर केलं. आणि माझ्या पाठी तुम्हाला सरप्राईज देतो की बघा, दिसतंय ह्या साईडला बर्फ. दाखवतो तुम्हाला तो. पण आधी आम्ही आता हॉटेलमध्ये चेक इन केलंय. जस्ट विसावा स्टे म्हणून असं आपलं हॉटेल आहे. दाखवतो मी पूर्ण. आता मी गार्डन स्पेसमध्ये जरा आलोय. सगळं काही आहे, दिसतंय. खूप भारी वाटतंय सगळं. आणि असा हा पाठी नजारा बघून तर आई शपथच एकदम भारी फील झालंय. थोडासा बसमध्ये जरा अशी डुलकी लागलेली, झोप लागली होती. बट आता जे उठून जे फ्रेश वाटतंय ना, काय सांगू. आता लगेच आता आम्हाला जेवायचं आहे. लंच करून आम्ही थोड्या वेळात तयार वगैरे होऊन आता आम्ही निघणार आहे पुढच्या प्रवासाला. बट तिथे आपला रात्रीचा स्टे इथेच असणार आहे. फुल भारी वाटणार आहे. एक नंबर वाटतंय. मी सगळं तुम्हाला दाखवेन. आपल्यासोबत बनून राहा आणि आपले पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आताच आम्हाला चेक इन दिलेला आहे. सगळं फुल एकदम. सगळेजण जातोय. 2nd फ्लोअरला आहे. एक 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 आपला लिफ्टला लागली आहे गर्दी. तर सगळे आपली पोरं पलटन बॅग हाताने सुचलत. चला आपण पण जाऊ शिडीनेच असं चढत. तर बघताय आम्ही हॉटेल चेक इन केल्यावर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आम्ही सगळेजण इथे जेवायला बसलोय. जेवणामध्ये बघताय तुम्ही एकदम भारी आहे. सर्व व्हेज जेवण आहे सर्वांना सर्व. आणि इथे बुफे सिस्टम आहे. सर्व आपले मित्र बसले. अर्धे काही त्या साईडला बसलेत, अर्धे थोडं हॉटेलमध्ये फ्रेश होऊन अजून येतात रूममधून. पण मस्त आहे जेवण वगैरे. टेस्ट वगैरे एकदम गुड आहे. तर बघता आता आम्ही सर्वजण हळूहळू बसमध्ये येतोय. आता आम्ही जातो इथून मनालीला. मनाली म्हणजे आता मनालीमध्येच आहेत आता. बट ते हिडिंबा टेम्पल आणि मॉल रोड वगैरे ज्या 2-3 परिसर आम्ही फिरून येणार आहे. बसमध्ये आम्ही आमच्या 2-3 मित्रांचा तो वेट करतोय. ह्या साईडला तुम्ही बघू शकता स्नो वगैरे मागे दिसेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आता निघतो थोड्या वेळातच आणि बघूया किती मजा येते, किती धमाल येते ते. तुम्ही पण आमच्यासोबत पुढे एन्जॉय करा. मोरया मंगल मूर्ती. आता मनालीसाठी आता निघालोय. गाडी निघाली आहे. ह्या साईडचा व्ह्यूच बघून तुम्ही बघा की जागा केवढी भारी आहे. एक नंबर आम्हाला ही भेटली. पण थोडा घाई गडबडीमुळे मी तुम्हाला नीट दाखवू शकत नाही. पण मजा येईल. बघूया पुढे. तुम्ही एन्जॉय करा. आता आपण निघालोय. हिडिंबा टेम्पलला जायचा रस्ता आहे. एकदम निमुळता रस्ता आहे. छोटा छोटा. एवढ्या छोट्या छोट्या रस्त्यातून गाडी अशी येतात. हे खरोखर स्किलचं काम आहे. एवढे वळणाचे रस्ते आहेत. त्यातून पण हे आपले ड्रायव्हर साहेबजी एकदम भारी गाडी चालवतात. एकच गाडी पास होईल असा हा रस्ता आहे. यातून हे आता टर्न बघा. आता हा टर्न बघा कसा आहे. टर्न बघा. टर्न बघा. टर्न बघा. टर्न बघा. कसम
समोरून आता ही गाडी आलेली आहे आणि बापरे बापरे उतरते की काय खाली. कसला घेतला बघ थांबव. ये आगे जाने का पीछे जाने का सोच रहे हो. शेवटी माघार घ्यावी लागली. जय महाराष्ट्र. रस्ता छोटा असल्यामुळे असं जर समोरासमोर दोन गाड्या आल्या तर हा एक मेन प्रॉब्लेम होतो इथे. हा इथे थोडा एक प्रॉब्लेम आहे की एका गाडीला कुठल्या तरी एका गाडीला माघार घेऊन रिव्हर्स घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग हमारा गाड़ी वाला झुकेगा नहीं. क्या बोला ना. हमारी गाड़ी वाला झुकेगा नहीं. बरोबर झुकेगा नाही. चला पुष्पा 2 मधला डायलॉग आहे. तो बघताय मित्रांनो आता आमची गाडी अशीच मध्येच रस्त्यात उभी केली आणि हा इकडे जाणारा रस्ता हा तो हिडिंबा टेम्पलला आहे. तो म्हणून आम्ही आता उतरलोय. सगळे उतरत आहेत हळूहळू. आता जातोय पुढे. बघा इथे आणि हा ह्याची सवारी आहे इथे. आणि जंगल बापरे बाप. खरंच एवढी उंच उंच झाडं आहेत ना इथे. छोटासा रस्ता आणि या जंगलामध्ये असलेलं हे देवीचा टेम्पल आहे. जाताना मस्त मस्त अशी छोटी छोटी दुकानं आहेत. मस्त वातावरण पण थंड आहे. मी ग्लोव्ज विसरलो रूमवरच हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. घाई गडबडीत निघत ते राहिलेच घरी. मग ते आता बघू. आता आपण जेव्हा परत जाऊ हॉटेलवरती तेव्हा घेऊ. आणि आताच लगेच आहे म्हणजे एक हॉटेलपासून 2-3 मिनिटं अंतरावरती हे होतं आपल्याला. आणि ते ही आजची सवारी आहे. वातावरण एकदम चिल आहे. मस्तपैकी थंड. काही दिवसांपूर्वी ते बर्फ पडला होता. बर्फ होता बट आता आपल्याला बर्फ नाही भेटलेला आहे. पण ठीक आहे वातावरण खूप थंड भेटलं आहे. जे हिडिंबा मंदिर तिचं जे आहे ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही वेळ काढून नक्की वाचू शकता. पुढे हे देखील आहे आणि हे आहे देवीचं मंदिर. आपण पूर्ण ग्रुपने एंटर करणार आहोत. तोपर्यंत थांबूया. ही वर बघावी एवढी उंच उंच झाड आहेत म्हणजे बघा कुठपर्यंत दिसतात. आणि असं सगळा आपला ग्रुप आलाय. फुल भारी वाटते. फुल एक नंबर फीलिंग. हमारे परम मित्र सर्वेश जी और नटे जी कैसा लग रहा है. मस्त. सर्वेश का एक्चुअली आने का मन नहीं था. क्यों. सरू का 3rd टाइम है इधर. अच्छा तो बोर हो गए. सर तुझा 3rd टाइम आहे इकडे. अच्छा 2nd टाइम आहे. ओ सर तेव्हा तुला बर्फ भेटला होता का. हो आमचं थोडं बॅड लग आहे. नाही चांगलं लग आहे. बर्फ भेटला असतो तर ऐसा पण नाही रहते इधर अभी खडे. भारी. बर्फ भेटला असतं तर खूप चांगलं वाटलं असतं. बट ठीक आहे हे पण आवडलं आम्हाला. अभी आए है हिडिंबा टेम्पल. हिडिंबा देवी टेम्पल. सगळे पब्लिक आहे इथे. लाईन लागली आहे. मंदिरावरचे शिल्प तुम्ही हे जे ठेवलेलं ते बघू शकता. ओरिजिनल आपलं ते सांबार आणि ह्याचं जे आहे त्याची शिंग ह्या मंदिराच्या चारी बाजूने आहेत. काहीतरी इतिहास असेल त्यामागचा आपल्याला इतिहास माहिती नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे. बट खरंच खूप भारी आहे. आता बघताय आम्ही हिडिंबा देवी टेम्पलमध्ये जाण्यासाठी लाईन लावली आहे. सर्व मित्र आहेत सोबत. अर्ध्या जणांनी पाया पडून आलेत. आता आम्ही अर्ध्या जण जातोय कारण का शूजवरती लक्ष पण ठेवायचं. आता जातोय. आतमध्ये तर आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे. जेवढं दाखवता येईल तेवढं तिथपर्यंत मी दाखवेन. बघूया. लाईन एवढी नाही जास्त 2-3 मिनटं लागतात हार्डली. आणि खूप चांगलं दर्शन होतंय. जय मा हिडिंबा.
तो अभी दर्शन हो गया, खूप भारी वाटलंय. सोचा मतलब जैसे एकदम कुछ अलग ही महसूस हो रहा था ना, जैसे असं वाकून खाली वाकून जायचं होतं. झुके फिर वो असं दगडाच्या शिल्पावरती खाली देवीची ते मूर्त्या होत्या, पाय होते. खरंच खूप भारी वाटत होतं. पण चांगलं दर्शन झालं. माझ्यासोबत जेवढं तुम्हाला दाखवलं तेवढंच दाखवलं, कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता. बोलो हिडिंबा माते की. तर इथे आपल्या भावांनी केसर विकत घेतली आहे. सर्वेश काय रेट बोललेत? 3 ग्राम एक डबी आहे सिंगल. अच्छा, एक 3 ग्रामची 18 ग्रामचे. 18 ग्राम. आणि भाव 450 रुपये सर्वांचे, एकाचे. ओके. पूर्ण 6 त्यांनी 600 रुपयाला दिले. 3 ग्रामची एक डबे 6 डबे त्याच्यात. ओके ओके ओके. 18 हे ओरिजिनल आहेत कशावरून? ओरिजिनल त्यांनी हातावरती पूर्ण पाणी स्मेल दाखवलं. ये कैसा, एक बार मुझे बता दो ना कि कैसे इसको ओरिजिनल कैसे पहचान सकते. आता आपल्याला ते केसर कशी ओरिजिनल आहे ही टेस्ट करून दाखवतात. आणि पाण्याची जैसे लेके जा रहे हो ना सर, इसको फ्रिज के अंदर मत रखना. अच्छा. इसको पानी के अंदर जैसे घर में रख सकते हो अलमारी. अभी देखो इसका महक चेक करो, महक कितना आता है. देखो हल्का हल्का इसका येलो कलर दिख रहा है ना, ये खुशबू कम है ना सर इसका. वो मेल्ट होने के बाद में देखना सर इसका. इधर हळूहळू. देखो हळूहळू. आता पीला कलर हुआ है वो. हाँ, येलो येलो आता है. जो दूध रहता है ना सर, दूध उसके अंदर घिस के चेहरे पे अप्लाई कर सकते हो. पिंपल डार्क स्पॉट के लिए अच्छा रहता है. आता इथे वास आहे, इथे वास आहे. ऐसे पैक करो सर. आता तो असं बंद कर आणि एकमेकांना घास. पानी ना गिर जाए. वास दाखव. खरोखर खरोखर मित्रांनो वास आला. खरोखर म्हणजे दुसऱ्या हाताला वाच होतं ना तुझ्या. ह्या हाताला होता. त्याच्या कौशलच्या ह्या हाताला वास नव्हता काहीच, आणि त्याचे फक्त तुझ्या जस्ट खालती ह्याला घासलं, त्याने फक्त थोडंसं रफ केलं आणि लिटरली त्याच्या त्या ह्याला सुगंध आला त्याचा. आणि वरून मंदिराचं रूप बॅक साइड आहे ही अशा प्रकारे दिसते. खूप भारी आहे. पण भारी वाटलं, पण सर्वांनाच भारी वाटेल, कारण की एकदम पीस आहे, शांतता आहे आजूबाजूच्या परिसरात. पर्यटक आता काही दरवर्षी येणारच, येतातच ते, त्यामुळे थोडंसं हे. आणि हा सीझन आहे आता थोडा न्यू इयर प्लस थोडा आता सुट्ट्यांचे दिवस वगैरे आता जस्ट झाला. इयर एंड होता 25 डिसेंबर, त्यामुळे पण खूप गर्दी होती. आमचा थोडा लेट प्लॅन होता जानेवारीमध्ये, म्हणून आलो. बट मस्त वातावरण खूप भारी आहे. आणि झाडांचा विषय, जर कुणाला झाडाविषयी माहिती असेल, हे झाड कुठलं आहे काय, तर मला प्लीज कमेंट करून सांगा, कारण का मला माहीत नाही ही झाडं एवढी मोठी मोठी कुठली आहेत ती. आणि जवळजवळ किती वर्ष जुनी ही झाडं असतील ह्याचा अंदाज आपण तर बांधू नाही शकत. 100-150 वर्ष काय जुनी असतील तर. आमची बस गेली म्हणून आम्ही चालत जातोय, पण समोर चालताना पण मजा येते, कारण का असं समोर नजारा जो दिसतोय ना, आणि समोरून जी अशी थंड हवा येते पूर्ण नाकात जाते. सर्दी झाली आहे, सर्दी झाली आहे, भारी वाटतंय. आता मॉल रोडला आम्ही चालत जातोय त्या हिडिंबा देवी टेम्पल पासून, कारण का तिथे रस्ता छोटा असल्यामुळे मगाशी मी तुम्हाला दाखवलं बस लगेच थांबत नाही. आमची बस लगेच निघून गेली. आम्ही फोटो काढण्याच्या नादामध्ये बिझी होतो आणि बस निघून गेली, म्हणून मग आम्ही आता चालत जातोय. या छोट्या रस्त्यावरून चालायला एक सोय चांगली केली आहे की प्रवाशांना चालत जाण्यासाठी असा हा एक छोटासा हे ठेवला आहे, आणि त्याच्याने आपण चालत जाऊ शकतो. म्हणजे जेणेकरून या फास्ट ज्या गाड्या जातात बाजूने, त्या गाड्या आपल्याला धडक देणार नाही. तर सर्वांना विनंती की असे खालून न चालता, असं पब्लिक तरी खालून चालते, खालून न चालता सगळ्यांनी याचा वापर केला तर खूप बरं होईल. आणि समोर पण नजारा, इथे चारी बाजूने बर्फ आहे. बट आम्हाला बॅड लक की अजून आम्हाला स्नोफॉल भेटलेला नाही आहे. होप सो भेटेल लवकर. उद्या आम्ही सोलांग व्हॅलीला जाणार होतो. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की राहा. आता आपण मॉल रोड तर दाखवणारच आहोत तुम्हाला. मी पर डे असे ब्लॉग बनवतोय, पण बघूया ते कधी अपलोड होतील, कारण का आपलं थोडं एडिटिंग वगैरे करणं थोडं अवघड जाणार आहे ह्या 10 दिवसांमध्ये.
त्यामुळे पण येतील हळूहळू सगळे ब्लॉग येतील, तुम्ही सगळे ब्लॉग माझे नक्की बघा. आणि आता थोड्याच वेळात आपण मॉल रोडमध्ये पोहोचू. तरी पण सांगतो, ज्याने कोणी आपल्या चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नाही केलं आहे, लवकर सबस्क्राईब करा यार. एक सबस्क्राईब मला खूप हेल्प करून जाईल. तर आताच आपण येऊन पोचलोय मॉल रोडला. बघताय पुढे सर्व तिथे ही झाली आहे. इथे हा मॉल रोडचा जो स्टॅच्यू आहे तो आपण जस्ट येते. इथे काहीतरी फेस्टिवल होता की झाला आहे वाटतं, बट हे आता हा जो स्टॅच्यू आहे तो, आणि समोर हा मॉल. आज वाटतं इथे काहीतरी फंक्शन आहे त्यामुळे सर्व लगबग आहे, पण भारी वाटतंय. गर्दी थोडी कमी आहे. काही दिवसापूर्वीच इंस्टाग्रामवरती रील बघितली होती, तिथे तर मस्त मस्त असा स्नोफॉल पडत होता, पण आपल्या नशिबी नाही आहे तो स्नोफॉल. थोडा आपलं बघूया उद्या भेटेल का. आता आलोय आपण, मित्र आपले थोडे पुढे आलेत त्यासाठी, ते आपल्यापासून वेगळे झाले होते. तर मस्त मस्त शॉपिंग सेंटर्स असे आहेत इथे माल रोडला. आज इधर कुछ तो फेस्टिवल है तो 20 तारीख को कार्निवल. ओ अच्छा, विंटर कार्निवल आहे 20 तारीख को. तो 20 तारखेला विंटर कार्निवल, त्याची तयारी चालू आहे. बघू शकता पूर्ण मॉल रोड जो आहे तो मॉल रोड त्याला सजवलेलं आहे. ते इथे मॉल रोडमध्ये फायनली शॉपिंग आपल्या भावाने केलेली आहे. त्याने ग्लव्ज विकत घेतलेत, कारण का काल त्याची पूर्ण हालत खराब झाली होती ट्रेनमध्ये. कुडकुडत होता तो थंडीने. सोबत कोण? हर्षल, तू पण घेतोय? हर्षल पण घेतोय. तर इथे आम्ही घेतले. याचं आम्हाला अराउंड कॉस्ट पडले, हे एक जोड भेटले आम्हाला 100 रुपयाला. बरोबर आनंद? ओके ओके. 120 बोलले होते बट 100 रुपयाला दिलंय. तुम्ही पण इथे बार्गेनिंग केली तर बार्गेनिंग करून नक्की ते स्वस्त भेटेल. बार्गेनिंग केली पाहिजे. ते लोक काही थोडं प्राईस बोलतात बट बार्गेनिंग करून ते लोक ऐकतात. तुम्ही बोला आणि स्वस्तामध्ये ते खरेदी करू शकता. खूप काही अजून मागे फिरायला. आता आम्ही थोडं खाण्यासाठी बघतोय. तर बघताय आता आम्ही इथे मोमोज घेतलेले आहेत सर्वांनी. व्हेज मोमोज आता इथे आधी भेटतात, बाकीच्या आम्ही चिकन मोमोज. तुझ्यावर कोण आहे? मी घेऊन जाऊ. हे व्हेज चांगलं आहे. ते सर्व युनिक गोष्टी आहेत. दिसतंय की नाही त्याच्यावर झूम होत नाही. सगळं युनिक गोष्टींसाठी इथे नेहमी लवर वगैरे त्यांच्यासाठी त्याचं लोकल शॉपमध्ये आपण आलोय. सर्व किचन आणि हे आहे. मुलींसाठी वगैरे इथे ज्वेलरी सर्व दिवस होते. ह्या साईडला आहे सर्व ॲनिमे. लागत होती म्हणून आपल्या भावानी पगडी बांधून दिली आपल्याला. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर आवडली आहे. थँक्यू. आता मी इथे थांबलोय मॅगी खायला. मनाली में आना और मैगी ना खाना ये तो गलत बात है ना मियां. तो इसके लिए अभी हम लोग मैगी खाने के लिए तुम्ही या आणि इथे मॅगी खा. खूप चांगली लागते. आता बघूया, आम्ही खाऊन तर सांगतो पण आम्ही पब्लिकचे पण रिव्ह्यू विचारले तर बोलले की चांगली लागते म्हणून आम्ही पण खातो. आतापर्यंत आम्ही हे 2 झाले दोघांनी. आतापर्यंत आम्ही छोले कुलचे और मोमोज ट्राय किए. छोले कुलचे मोमोज ट्राय केले. दोनों में मजा नहीं आया. एक्चुअली मजा नहीं आया. छोले कुलचे थोडे ठीक होते बट मोमोज मी हायली रेकमेंडेड करेन की मोमोज इकडे खाऊ नका. आपले मुंबईचे मोमोज खूप बेस्ट आहे. आपलं किती. आता आम्ही मॅगी घेतली. आमची मॅगी आलेली आहे. सर्वांना विचारून बघूया कशी आहे. कशी आहे मॅगी? ठीक आहे. नटे, चैतू, मस्त. शुभम ठीक आहे. रोशन 5 10 मधून 5. आधी, हर्षल, मॅगी कैसा आहे? ठीक आहे. मॅगी तर सर्वीकडे ठीकच लागते. आपण पण आता ट्राय करतोय. बघूया कशी आहे. त्यासोबत तुम्ही पण खायला मॅगी. तर आमचं आता मॉल रोड फिरून झालंय. सर्व शॉपिंग वगैरे करून सर्व खाऊन पिऊन झालेलं आहे. मजा आली आहे. शेवटीला आम्ही काहीतरी मिठा होत्या म्हणून आम्ही मिठा पान खाल्ला. ह्याचा ऐकून आणि कडक होता मिठा पान. काय कडक होता?
खाऊन वाट लावली आहे, वाट लावली परत तोंडाची वाट लावली, गळ्याची वाट कधी लावली. माहिती नाही खाऊन नशा तर काय माहिती काय नाही पाणी नशा करायची आहे. गोड पण आम्ही घेतलं होतं, फुल वाट लावली होती, काहीच नाही तोंडाची. सजेशन दिया था पानीपुरी पानीपुरी खाते थे हम लोग. अच्छा खासा 6 पूरी आता, दोनों दो डिवाइड. नहीं पटेरी ऑन टॉप करना है. मैगी में नूडल्स अलग तैर रहा मैं भी बोले थे इन लोग को ऐसा डेंजर वाला मैगी. त्या मॅगी अशी मॅगी खाय कैसा लगा? मैगी में पानी अलग तैर रहा है, नूडल्स अलग तैर रहा है, मर्चा अलग जा रहा है, मसाला एक तरफ और मसाला एक लास्ट तरफ. में वो पानी को फेंकना ही पड़ रहा है. इधर फूड क्वालिटी थोड़ा बम्बई से तो भाई कॉम्प्रोमाइज ही करनी पड़ेगी. इधर कुछ खास नहीं है, लेकिन ठंडी में कोई कॉम्प्रोमाइज नहीं है भाई. ठंडी फुल हाय है इधर. अभी भी हाथ बाहर निकालना मतलब ये लग रहा है. तर ठीक आहे, आम्ही मॉल रोड तो घुमला. तुम्हाला कसा वाटला मॉल रोड? आणि हा आजचा दिवस अजून आहे आपले डीजे नाईट जेवण वगैरे रात्रीचं थोडा. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सांगा. थोडं घाईघाईमध्ये खूप म्हणजे फिरता ब्लॉग बनवणं थोडं माझ्यासाठी म्हणजे असं नाही, कठीण नाही आहे. बट ठीक आहे, नवीन आपण सुरुवात केली आहे आपल्या चॅनलला. आता 2-3 महिनेच झालेले आहेत आणि आपण हे सर्व करतो आणि मोठी ट्रिप आहे आपली. तर एवढ्या सर्व माणसांसोबत एवढा आपला मोठा ग्रुप आहे 16 जणांचा. तर ब्लॉग करत फिरणं थोडं डिफिकल्ट जाते, त्यामुळे जेवढं दाखवता येतं तेवढं मी दाखवतोय. तर माझ्यासोबत असेच बनत राहा. अजून आपल्याला पुढे बरंच काही फिरायचं आहे. पुढच्या दिवसात पण माझ्यासोबत असेच बनत राहा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट तर तुम्ही करालच. चला तर मग आतापर्यंत मी हॉटेलमध्ये जातोय. मग आता जेवणाची बात आहे, तोडायची बात आहे. तर बघताय, हे आहे आपलं 3 स्टार हॉटेल. फुल एकदम हॉटेल खूप भारी दिलं आहे आपल्याला पॅकेजमध्ये. आणि आपले सर्व हे 4 रूम आहेत. 207, 206, 205 ह्यामध्ये आम्ही थांबलो आहे. 204 आपल्या 16 जणांमध्ये हे 4 रूम त्याने दिले. सगळं बघताय 4 फ्लोअरचं हा पूर्ण हॉटेल आहे. आणि खूप रूम्स आहेत. ते लास्ट एवढे रूम इथे लास्ट आहेत. तर बघितलं तुम्ही एका फ्लोअरवरती किती जवळजवळ रूम्स आहेत. इथे ह्या साईडला 14 आणि त्या 6 जवळजवळ 20 रूम आहेत एका फ्लोअरवरती. आणि हॉटेल खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे. आणि मी तुम्हाला रूम दाखवणार होतो आमची पहिलीच, पण आम्ही ती रूम जरा हस्तावस्त केली, म्हणून मी म्हटलं माझी रूम तुम्हाला दाखवत नाही. बघूया, जर आपल्या मित्रांची रूम चांगली असेल तर ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बेल वाजवलेली आहे तर आपल्या मित्रांनी रूम खोलले आणि मस्तपैकी हीटर दिलेला आहे मेन म्हणजे आपल्या रूममध्ये. तर सर्व बघताय या साईडला टी व्हीचा आनंद घेता शेट लोक पडलेली आहेत. आणि ते शिवम दादा वगैरे हे रूममध्ये पण प्रॉपर सर्व असं मिरर वगैरे आहे. पूर्ण प्रॉपर असा डेस्क आहे, चेअर दिली आहे. इथे हा हीटर दिला आहे. ज्यांच्याकडे हीटर नाही त्यांच्याकडे AC हीटरवाली दिलेली आहे. देन बघू शकता इथे टी व्ही हे. एक माणूस इथे झोपेल तर साहेब झोपलेत आमचे. एक जण जाऊ दे, त्यांना मी डिस्टर्ब नाही करत. बट इथे हे टेलिकॉम वगैरे सगळं, लॅम्प सगळं हो आहे तिकडेच आहे. आणि हे इथे 3 जण झोपू शकतात आणि 1 जण खाली, असे 4 जणांचं हे दिलं आहे. या साईडला विंडो आहे, बाल्कनी नाही बट विंडो आहे. आता रात्रीचा काही व्ह्यू नाही, सकाळी थोडा पण एवढा ही नाही, पण आहे तेवढं मी दाखवलं. अशाच 4 रूम सेम आहेत. आणि ह्या साईडला वॉशरूम पण एकदम दाखवू शकतो तुम्हाला. यूज केले भले पण सर्व क्लीन आहे. आणि ह्या साईडला पण आपल्याला एक त्यांनी ही दिलं आहे, सर्व हे ठेवू शकतो बघा. डोर ओपन केला, लाईट ऑन झाली. सर्व इथे लॉकर पण असा दिलेला आहे. हे 3 स्टार हॉटेल आहे. बट ह्या पॅकेजमध्ये हे हॉटेल भेटणं खरंच खूप भारी आहे. आम्हाला हॉटेल तर आवडलं, पहिलं हॉटेल आम्हाला आमचं खूप आवडलं आहे. जेवण होतं, आता आम्ही झालोय सगळे जेवण. काय काय होतं आता संपलेलं जेवण दाखवतोय. व्हेज फ्राईड राईस होता, इथे चिली पनीर होतं, हे आहे अजून स्टीम राईस. व्हेजवाल्यांसाठी डाल काय पंचमेल, आलू मटर होतं इथे, ही भाजी होती, हे पराठे होते, हे फ्रूट कस्टर्ड होतं, सगळ्यांनी संपवलं आहे. आणि हे पहाडी चिकन होते जे की आपल्या पोरांनी सर्वांनी संपवलं. आणि सगळे बातचीत जेवण कार्यक्रम झालेला आहे. आता जाऊन झोपायचं आहे, कारण का
तुमच्यासाठी एक बिग सरप्राईज आहे मित्रांनो. काय तर एक पहिली बॅड न्यूज अशी आहे की आपण सोलांग व्हॅलीला उद्या जात नाही आहोत. हा मी बोललो होतो तुम्हाला सॉरी की सोलांग व्हॅलीला जायचं आहे, बट आपल्याला सोलांग व्हॅलीला उद्या न जाता आपण अटल टनलला जाणार आहोत उद्या. कारण का थोडं तिथे स्नो नाही आहे, त्यामुळे तिथे आपल्या ॲक्टिव्हिटी करता येणार नाही, म्हणून आपण उद्या अटल टनलला जाणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे 5:30 वाजता आणि आपल्याला सकाळी लवकर 7:30ची बस पकडायची आहे. 5:30-6ला उठू आणि 7:30ची पहिली बस पकडून आपण कुठे जाणार? अटल टनलला जायचं आहे. अटल टनल जय अटल सेतू. ए बाबा अटल टनल अटल सेतू भाई क्या करायची बोल रहा है? अटल टनल